अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. एका गावात गणेश नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. दरवर्षी तो मेहनत करून शेती करायचा, पण कधी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे त्याचे नुकसान व्हायचं. गावातील अनेक लोक त्याची थट्टा मस्करी करायचे. तुझ्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही असं त्याला बोलायचे. गणेश मात्र हसून म्हणायचा, मेहनत ही कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचं फळ मला नक्कीच मिळेल. एक वर्ष त्याने नव्या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने चांगले बियाणं वापरले, पाण्याची योग्य व्यवस्था केली आणि दिवस रात्र मेहनत घेतली. सुरुवातीला काहीच फरक दिसत नव्हता. गावातील लोक पुन्हा त्याचीच मस्करी खिल्ली उडवत होते. काही महिन्यांनी त्याच्या शेतात हिरवीगार पिके डोलू लागली. गावातील इतर शेतांपेक्षा त्याची पीक अधिक चांगले आले. बाजारात त्याला भरपूर असं उत्पन्न मिळालं. आता त्याच लोकांनी त्याचे कौतुक सुरू केले. गणेश म्हणाला, यश हे एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी विश्वास, संयम आणि सातत्याने केलेली मेहनत आवश्यक असते. जो माणूस संकटामध्येही हार मानत नाही, कितीही संकट आले तरीही तो घाबरत नाही, त्या संकटातून मार्ग शोधते, त्यालाच खरे यश मिळते. त्या दिवसापासून गावातील अनेक शेतकऱ्यांनीही मेहनत, नियोजन आणि सकारात्मक विचार यांचा स्वीकार केला. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्याने मेहनत करा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. यश उशिरा मिळेल, पण ते नक्कीच मिळेल. स्वतःवर विश्वास असला की मार्ग आपोआप सापडतो. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 23 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या यशाची सुरुवात तेथूनच होते. संघर्षाशिवाय यशाची खरी गोडी कधीच कळत नाही. प्रत्येक नवीन दिवस ही स्वतःला सिद्ध करण्याची नवीन संधी असते. हार मानणारे कारण शोधतात तर जिंकणारे मार्ग शोधतात. चांगले विचार, चांगली कर्म आणि चांगला स्वभाव हेच खरे धन आहे. वेळेचा योग्य उपयोग करणारा माणूस आयुष्यात नेहमी पुढे जातो. स्वामी म्हणतात, यश मिळवण्यासाठी नशीब नव्हे तर मेहनत आणि सातत्य हे आवश्यक असते. संकट माणसाला तोडण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी येतात. आपली तुलना इतरांशी करू नका. कालच्या स्वतःपेक्षा अधिक चांगलं बना. संयम आणि आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार हे यशाचे 3 मजबूत आधारस्तंभ आहेत. प्रत्येक अपयशात भविष्यातील यशाचे बीज दडलेलं असते. स्वप्न मोठी पहा, ती करण्यासाठी खूप प्रयत्न करा, मनापासून प्रयत्न करा. स्वप्न मोठी बघितली की ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, तुमची ओळख तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कर्मांनी निर्माण होते. आज केलेली मेहनत उद्याच्या यशाची पायाभरणी असते, म्हणून मेहनत करायला घाबरू नका. श्री स्वामी समर्थ. विचार आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओ सोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.